नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात. तर अर्जुन इकडे सायलीचा ओळखपत्र जे आहे ते पाहत असतो व विचार करत असतो की एक मार्ग ब्लॉक झाला असला म्हणून काय झालं, दुसरा पर्याय तर आहे. आता या ओळखपत्रावर सायलीच्या शाळेचं नाव तर दिलेलं आहे, तर मग मी नक्कीच शाळेमध्ये जाऊन तिचं काही जुनं रेकॉर्ड सापडते का वगैरे पाहू शकतो व नक्कीच त्याचा मला सायलीच्या आईवडिलांचा शोध घेण्यासाठी मदत होईल असा विचार तो करत असतो. तर इकडे मागच्या भागात आपण पाहिलं की तन्वी जी आहे ती साक्षीला भेटायला आलेली असते. तर तोच भाग अजून परत पुढे कंटिन्यू केलेला आहे. तर साक्षी आता तिच्यावर खूप चिडलेली असते व बोलते, तू काय मला इथे खिजवण्यासाठी आलेली आहेस का, लवकरात लवकर इथून निघ म्हणून. पण मात्र तन्वी तिला खूपच चिडवून देत असते. म्हणजे बघ ना, तुला वाईट वाटतंय का की अगं मी एका आश्रमात वाढलेली गरीब मुलगी आणि बाहेर अशी मजेत जगती म्हणून, आणि तू महिपत शिखरेसारख्या गुंडाची मुलगी, गर्भश्रीमंत, आणि इथे जेलमध्ये पडली आहेस सडत म्हणून, असं बोलून ते आता साक्षीला चिडवून देण्याचा प्रयत्न करत असते. खरं तर साक्षीला तिचा खूप राग आलेला असतो, पण साक्षी काही करूही शकत नसते. तर आता ती साक्षीचा फारच अपमान करत असते व तिला काही वाटेल ते बोलत असते की अगं मी तुझी मैत्रीण आहे ना, म्हणून तुला भेटायला आली आहे, आणि आता मी रोज तुला इथे भेटायला येणार आहे, तुला असं एकटं वाटू नये म्हणून. काय आहे ना, ह्या अशा परिस्थितीमध्ये तू इथे राहतीयेस, तुला तर कुणाची ना कुणाची गरज आहेच ना, म्हणूनच मी तुला भेटायला येणार आहे म्हणून. अगं तू किती चांगली मैत्रीण आहेस ती माझी वगैरे, असं काही बाही तिला बोलत असते व बोलते की आता ठीक आहे मी जाते, त्याचं काय आहे ना, माझी पार्लरची अपॉइंटमेंट आहे. अगं इथे जेलमध्ये राहून ना बघ ना किती खराब झालेत माझे हात वगैरे, आता मी जाते हं मस्त, असं बोलून ती साक्षीला चिडवत असते. तर इकडे अर्जुन विचारच करत असतो की आता या आयडेंटिटी कार्डवरनं मी शाळेमध्ये जाऊन काही पुरावा मिळतोय का पाहेल. पण तितक्यात त्याच्या लक्षात येतं व तो कपाट उघडतो आणि त्यामधनं तन्वीचं गाठोडं बाहेर काढतो, आणि त्या गाठोड्यामध्ये तन्वीचा जो जुना फोटो असतो तो फोटो आणि आयडेंटिटी कार्डवरचा जो फोटो आहे तो ते दोन फोटो पाहत असतो. आता मात्र त्याला इथे काहीतरी वेगळाच संशय येत असतो, त्यामुळे तो क्रॉस चेक करत असतो. तर इकडे महिपत जो आहे त्याला आता साक्षीने तन्वी निघून गेल्यानंतर फोन केलेला असतो व महिपत तिला विचारतो तिकडे सगळं काही ठीक आहे का. त्यावर साक्षी चिडूनच बोलते की कसं ठीक असणार आहे, मी काही इथे पिकनिकला आली आहे का, तेव्हा जेलमध्ये आहे मी, जेलमध्ये कसं काय सगळं काही ठीक असू शकतं, म्हणून ती खूपच चिडलेली असते. तर त्यावर महिपत तिला सांगतो की हो फार काळ तू जेलमध्ये राहणार नाही आहेस वगैरे. तेव्हा साक्षी त्याला सांगते की तन्वी इथे मला भेटायला आली आहे आणि तिने माझा खूप अपमान केला, आणि आता ती रोज मला इथे भेटायला येत राहणार आणि रोज माझा अपमान करत राहणार म्हणून. तेव्हा महिपत सांगतो की अगं ते तन्वीला फक्त पुरावे लपवल्याचा गुन्ह्याखाली तुरुंगवास झाला होता, पण तुझ्यावर तर खुनाचा गुन्हा आरोप आहे, त्यामुळे तुलाही बाहेर काढण्यासाठी थोडा जोर लावावा लागेल, पण एक ना एक दिवस तूही बाहेर येशील आणि मी तुला लवकरच बाहेर आणेन म्हणून. असं आता हा महिपत ह्या साक्षीला सांगत असतो. मात्र ही साक्षी फारच चिडलेली असते त्या तन्वीमुळे, व तन्वी म्हणजेच प्रिया आता तिचं कशा डोक्याला ताप करणार आहे हे ती महिपतला सांगत असते. तेव्हा महिपत बोलतो की तिची टिवटिव कशी बंद करायची ना ते मला चांगलंच माहीत आहे, तू त्याची काळजी करू नकोस. आता मात्र साक्षी अजूनच चिडते व बोलते, काय करणार आहात तुम्ही, मारणार आहात का तिला, तिचा खून करणार आहात का, आणि तुम्ही पण इथे येणार आहात का जेलमध्ये म्हणून. आता दोघांचं बोलणं चाललेलं असतं. तर इकडे सायली जी आहे ती अर्जुनसाठी कॉफी व नाश्ता घेऊन आलेली असते. तेव्हा अर्जुन बोलतो की अगं मी खाली आलो असतो नाश्ता करायला, तू वरती का घेऊन आलीस म्हणून. कारण त्याने सायलीला सांगितलेलं असतं की त्याची कसली तरी महत्त्वाची मीटिंग आहे, त्याला लवकर जायचं आहे आणि त्याला उशीर होऊ नये म्हणून सायली त्याला वरतीच नाश्ता घेऊन आलेली असते. आता मात्र अर्जुन तिला बोलतो की अच्छा, म्हणजे तुला असं वाटत होतं की तू मला भरवावंस म्हणून, आणि खाली सर्वांसमोर तुला मला नाश्ता भरवता आला नसताच म्हणून तू इथे घेऊन आलीस ना, बरोबर ना. आता सायली चिडते व त्याला बोलते की ही स्वतःची मतं माझ्यावर थोपवायचे नाहीत, मला हे असं काही एक वाटत नव्हतं म्हणून. आणि तो बोलतो की किती अनरोमॅन्टिक आहे ही सायली.
तेव्हा सायली त्याला सांगत असते की तुम्हाला उशीर होऊ नये, अजून बाकी लोकांना नाश्ता करायला वेळ आहे, म्हणून मी तुम्हाला इथे नाश्ता घेऊन आले, तुम्ही उपाशीपोटी जाऊ नयेत म्हणून वगैरे. तेव्हा अर्जुन मनातच विचार करत असतो की किती चांगली आहे माझी बायको, किती निरागस आहे म्हणून, आणि मी तिच्या आईवडिलांचा शोध नक्कीच घेणार आहे म्हणून. असं काहीसा इकडे प्रकार सुरू असतो. तर इकडे सुमन आणि प्रतिमा जे आहेत ते दोघी चहा पीत बसलेले असतात आणि त्या दोघींचं बोलणं चाललेलं असतं. प्रतिमा सुमनला सांगत असते की मी इस्त्रीला कपडे देते, म्हणजे त्या निमित्ताने का होईना मला यांच्याशी बोलता येईल की यांचे कोणते कपडे इस्त्रीला द्यायचे आहेत वगैरे, त्या निमित्ताने तरी पाहते ते माझ्याशी बोलता आहेत का म्हणून. माझी अशी दुहेरी कसरत सुरू आहे, एकीकडे तन्वीवर लक्ष ठेवा तर दुसरीकडे यांचा राग घालवायचा प्रयत्न करा म्हणून. आणि तिचं हे सगळं बोलणं तन्वी तिथे आलेली असते व ऐकत असते. तर तेवढ्यात प्रतिमाला काहीतरी आठवतं व ती फोन पाहण्यासाठी तिच्या फोनकडे जाते. आणि सुमनलाही आठवतं की तिने गॅसवर दूध तापायला ठेवलं आहे म्हणून, आणि तीही तो चहाचा कप तिथे तसाच सोडून किचनमध्ये जाते गॅस बंद करायला. तर आता तेवढ्यात तन्वी खाली येते व ती प्रतिमाचा कप उचलते आणि त्यातील चहा जो असतो तो पिऊन टाकते पटपट, आणि परत कप जाग्यावर ठेवते आणि फोन पाहत असल्याचं नाटक करत तिथे उभी असते. तर आता अर्जुन जो आहे तो ते शाळेतील त्या मुख्याध्यापिकांना फोन करतो आणि सांगतो की मला 2004 आणि 2005चे जे ॲडमिशन झाले आहेत ना त्यांची मला फाईल पाहायची आहे. माझ्याकडे एक ओळखपत्र आहे आणि त्यावरचा फोटो काही स्पष्ट दिसत नाही आहे आणि त्यासाठीच मला ती फाईल पाहायची आहे म्हणून वगैरे. तर मग ते मुख्याध्यापिकाही सांगतात की ठीक आहे तुम्ही या, मी ती फाईल काढून ठेवते म्हणून, व त्या शिपायाला ती फाईल ॲडमिशन फाईल जी असते ती काढून ठेवायला सांगत असतात. तर आता इकडे प्रतिमाचा फोन पाहून झाल्यानंतर प्रतिमा परत चहा पिण्यासाठी तिथे टेबलजवळ येते आणि खुर्चीवर बसून ती तिचा कप हातात घेते. तर पाहते तर काय, तो चहाचा कप जो आहे तो रिकामाच असतो. आता मात्र हे पाहून तन्वी मनातल्या मनातच हसत असते. कदाचित तिचा तिथे नवीन काहीतरी प्लॅन असावा. आणि तो रिकामा कप पाहून ती तो कप घेऊन किचनकडे निघते. तेवढ्यात तन्वी तिला बोलते की आई अगं हे काय, तुझ्या लक्षात नाही का की तू पूर्ण चहा संपवून मगच फोन पाहायला गेली होतीस म्हणून, कदाचित तुझ्या लक्षात नसेल राहिलं अगं. आता मात्र प्रतिमा फारच चिडते. ती तिथेच थांबते आणि वळून तन्वीला बोलते की हे बघ, तुझे हे सर्व काही नाटक ना बंद करायचं. मला चांगलं माहीत आहे की मी कपातला चहा तसाच ठेवून माझा फोन पाहायला गेले होते मी, आणि जेव्हा मी वळले तेव्हा तू आलीस आणि तो चहा पिऊन टाकलास, किंवा कदाचित तू तो ओतूनसुद्धा दिलेला असेल म्हणून. आता प्रतिमा इतकं बोलतीये आणि हे पाहून तन्वी आता खरंच खूप घाबरलेली असते, कारण तिला हेच वाटत असतं की नेहमीप्रमाणे प्रतिमा तिला काही बोलणार नाही म्हणून, पण प्रतिमा मात्र तिला आज फारच बोलत असते. तेवढ्या सुमनही देखील तिथे येते. प्रतिमा पुढे बोलते की तुझा हा जो काही डाव आहे ना की मी कसं विसरतीये, मला भास होत आहेत, मला काही आठवत नाही आहे वगैरे हे दाखवून देण्याचा, मला वेडं ठरवण्याचा, तो आता काही यशस्वी होणार नाही आहे. आणि आता मी माझ्या गोळ्यासुद्धा वेळच्या वेळी घेत आहे आणि तुझा हात त्यांना कधी लागणारसुद्धा नाही आहे आणि तुझ्यावर अशी कधी वेळसुद्धा येणार नाही आहे म्हणून. आणि मला वेडं ठरवण्याचा तुझा प्लॅन कधीही सक्सेसफुल होणार नाही आहे, हे तू लक्षात ठेव, माझं तुझ्यावर बारीक लक्ष आहे म्हणून. असं म्हणून प्रतिमा तिथून किचनमध्ये निघून जाते आणि त्यानंतर सुमन पण तिचा कप उचलते आणि प्रतिमाच्या मागोमाग किचनमध्ये निघून जाते. तर आता मात्र ही तन्वी फारच चिडलेली असते व मनातच विचार करत असते की ही इतकं कसं काय बोलायला लागली, फारच बोलतीये ही, आता हिचं लवकरात लवकर काहीतरी करावंच लागेल म्हणून. तर इकडे अर्जुन शाळेत जायला निघालेला असतो. तर तो वाटेने जाताना चैतन्याला फोन करतो व त्याला सांगतो की मी सायलीच्या आईवडिलांचा शोध घेण्यासाठी तिचे ॲडमिशन फाईलमध्ये काही सापडते का हे पाहण्यासाठी मी शाळेत चाललेलो आहे. तर चुकून तिने जर तुला कॉल वगैरे केला तर हे सांग की मी ऑफिसमध्ये आहे, मीटिंगमध्ये आहे वगैरे असं. आता चैतन्यही थोडा खुश होतो की हा सायलीच्या आईवडिलांचा शोध घेतो आहे म्हटल्यावर, आणि तो बोलतो की हो ठीक आहे, सांगतो मी तसं, आणि मला अर्धा पगार तर फक्त तुला सांभाळून घेण्यासाठीच मिळत असतो ना.
तर असं बोलून तो फोन ठेवतो. आता अर्जुन विचार करत असतो की बरं झालं मी आता ह्याला सांगितलं, नाहीतर हा नेहमीप्रमाणे काहीतरी माती खाल्ली असती याने म्हणून. तर घरी सायली जी आहे ती लोकरीचे धागे घेऊन बसलेली असते, कारण तिला अस्मिताच्या बाळासाठी स्वेटर विणायचं असतं व कुठल्या कलरचं धागे घेऊ, कुठल्या कलरचं स्वेटर विणू हाच विचार ती करत असते. तर ती त्यातले 2 धागे घेते. तर तेवढ्यात तिथे अस्मिता येते व बोलते, सायली अगं तुझ्याकडे लोकरीचे किती धागे आहेत, एक काम कर ना माझ्यासाठी स्टोल विण ना. तेव्हा सायली बोलते की हो, आधी तुमच्या बाळासाठी स्वेटर विणणार आहे आणि मग स्टोल विणते म्हणून. तर तेवढ्यात तेथे कल्पना येते व कल्पना बोलते की अस्मिता अगं जरा बाळाचाही विचार कर. नाही म्हणजे आई झाल्यानंतर सगळ्याच बायका आपोआपच स्वतः आधी बाळाचा विचार करायला लागतात, ते नैसर्गिकरित्याच येऊन जातं त्यांच्यामध्ये, पण तुझं आपलं मात्र काहीतरीच. त्यावर अस्मिता बोलते की हो मी करते ना बाळाचा विचार, पण आधी स्टोल लवकर विणून होईल ना म्हणून सांगते म्हणून. तर अर्जुन आता इकडे शाळेमध्ये पोहोचलेला असतो आणि मुख्याध्यापिकांनी सांगितल्याप्रमाणे तो शाळेचा शिपाई जो आहे तो ॲडमिशनच्या फाईलची शोधाशोध करत असतो. तर आता अर्जुन जो आहे तो इकडे मुख्याध्यापिकांकडे येतो आणि त्यांना सांगतो की मी तुम्हाला कॉल केला होता व ॲडमिशन फाईल तुम्हाला शोधून ठेवायला सांगितली होती वगैरे. तर त्या सांगतात की मी शिपायाला सांगितलं आहे तुमची फाईल शोधण्यासाठी, तोपर्यंत तुम्ही बसा म्हणून. तर इकडे शिपाई जो आहे तो ॲडमिशन फाईल शोधत असतो. आता ती फाईल फार जुनी असते, 20-22 वर्षांपूर्वीची, त्यामुळे ती फाईल काही त्याला लवकर सापडत नसते. त्यामुळे सगळे गाठोडे उचकून, सगळे कपाट वगैरे उचकून ती फाईल कुठे सापडते का हे तो पाहत असतो आणि शेवटी त्याला ॲडमिशनची फाईल सापडतेच आणि तो ती फाईल घेऊन इकडे मुख्याध्यापकांच्या ऑफिसमध्ये निघालेला असतो. तर आता इकडे कल्पना आणि सायली अस्मिताला हेच सांगत असतात की स्वतः आधी जरा बाळाचा विचार करायला शिक म्हणून. तर सायली बोलते की हो ना, आता कल्पनाताई खूप सुधारल्या आहेत म्हणून, त्या आता आधीसारख्या नाही राहिल्या, त्यांची सगळी माया त्यांच्या तोंडावर दिसते म्हणून. त्यावर अस्मिता सांगते की हो ना, मी आधी फक्त स्वतःचा विचार करायचे आणि त्यानंतर तन्वी आल्यामुळे तर मी अजूनच वाईट चुकीचं वागत होते म्हणून. तर असं काहीसं बोलणं त्यांचं चाललेलं असतं. तर सायलीमध्येच बोलते की कसं आहे ना की एक बाई आई झाल्यानंतर तिच्या प्रेमामध्ये खूप फरक पडतो वगैरे आणि मला तर आवडेलच आई होण्यासाठी. आता ती असं बोलल्यावर कल्पना बोलते की मला तर असं वाटतं की मला एक नाही 2-2 नातवंड मिळणार आहेत म्हणून. आता सायली फारच लाजते व बोलते मी देवीसमोर दिवा लावून येते म्हणून आणि ती लाजूनच तिथून निघून जाते. तर आता ह्या शिपायाने फाईल आणून दिल्यानंतर मुख्याध्यापिका ती फाईल जी आहे ती अर्जुनकडे देतात व तो सायलीचा ॲडमिशन फॉर्म त्यामध्ये शोधत असतो आणि शेवटी त्याला सायलीचा ॲडमिशन फॉर्म सापडतो. तसा तो आनंदाने किंचाळतोच. आता त्याला असं आनंदाने किंचाळलेलं पाहून खरं तर या मुख्याध्यापिका पण थोड्याशा नाराजच होऊन त्याच्याकडे पाहत असतात. त्यानंतर तो त्यांची परमिशन घेतो आणि त्या ॲडमिशन फॉर्मचा फोटो काढून घेतो. तर इकडे सायली जी आहे ती देवीकडे दिवा लावते आणि देवीला प्रार्थना करत असते की या घरातल्या माणसांनी खूप वाईट दिवस पाहिलेले आहेत आणि आत्ता कुठे ते सगळे थोडेसे खुश झालेले आहेत, आता कुठे थोडे आनंदात आहेत आणि नातवंडांची स्वप्न पाहत आहेत म्हणून. तर त्यांना तू असंच कायम सुखात ठेव म्हणून. तर आता इकडे अर्जुन फारच खुश झालेला असतो सायलीचा ॲडमिशन फॉर्म मिळाल्यानंतर आणि त्या ॲडमिशन फॉर्मवर सायलीचा फोटो देखील असतो. तर तो त्या मुख्याध्यापिका मॅडमला विचारतो की मी या फॉर्मचा एक फोटो काढून घेऊ शकतो का म्हणून. तर त्यांनी होकार दिल्यानंतर तो त्या ॲडमिशन फॉर्मचा फोटो काढून घेतो आणि बाहेर येऊन लगेचच चैतन्याला कॉल करून सांगतो की अरे मला ॲडमिशन फॉर्मवर सायलीचा लहानपणीचा फोटो सापडला आहे म्हणून आणि त्यावरून आता नक्कीच आपल्याला तिच्या आईवडिलांचा शोध घ्यावा लागेल. आता चैतन्य पण खरं तर खूप खुश झालेला असतो. तर अर्जुन त्याला सांगतो की तू आधी पोलिसांना फोन कर आणि त्यांना हा फोटो देऊन सांग की या वेळेस या तारखेला एखादी मुलीची काही मिसिंग कंप्लेंट, हरवल्याची कंप्लेंट वगैरे आली होती का त्या दरम्यान, किंवा काही पुरावा वगैरे, काही पोलीस रेकॉर्ड वगैरे काही मिळतंय का आपण पाहूयात म्हणून. आणि आता सायलीला सरप्राईज द्यायचं म्हणून तो सायलीचा आवडता खाऊ घेऊन निघालेला असतो घरी जाण्यासाठी.
तर तो जाताच तिथे नागराजही त्या शाळेमध्ये आलेला असतो. तो बाहेर येतो व महिपतला फोन करतो. तर सांगतो की महिपत, अरे मी आपलंच काम करत होतो आणि सांगितल्याप्रमाणे मी सगळं काम अगदी चोख केलेलं आहे म्हणून. सायलीचे आईवडील शोधतोय काय? हां, पाहूयातच आता कसे शोधतो म्हणून. तर सायली इकडे देवीला प्रार्थना करत असते आणि तिने देवीला दिवा लावलेला असतो. पण अचानकच तो दिवा विझायला लागतो. आता मात्र सायली खूप घाबरून जाते आणि असं करता करता दिवा विझून जातो. सायली मात्र आता खूपच घाबरलेली असते की हा कुठला अशुभ संकेत आहे म्हणून. तर पुढील भागामध्ये अर्जुन जो आहे तो ॲडमिशन फॉर्मचा फोटो पोलिसांना दाखवतो आणि त्यांना विचारतो की ही 20-21 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, तेव्हा कुठली हरवल्याची कंप्लेंट वगैरे तुमच्याकडे आली आहे का वगैरे, एकदा चेक करा म्हणून. तर तेही त्याला होकार देतात. तर इकडे प्रतिमा किचनमध्ये काहीतरी काम करत असते. तर तेवढ्यात पाठीमागून तन्वी तिथे येते. आता तन्वी खरं तर प्रतिमाला त्रास देण्यासाठी, तिला इजा पोहोचवण्यासाठी तिथे आलेली असते. पण प्रतिमाचं मात्र तिच्याकडे काही लक्ष नसतं आणि ती जोरात प्रतिमाला धक्का देणार. तेवढ्यातच सायली तिथे पोहोचते व सायली जोरात ओरडते, प्रतिमा आत्या. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.